सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये उद्या भव्य दिव्य अशा मूक मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, सर्वपक्षीय संघटनाकडून हे आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र 2 दिवसापूर्वीच हा जो मोर्चा आहे बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावरती धडकणार आहे अशी माहिती होती। मात्र सध्याचा जर तपास बघितला तर हा तपास जो आहे तो CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक कचेरीवर येणारा जो मोर्चा आहे तो मोर्चा आता जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे। 4 दिवसापासूनच या मोर्चाची जी आहे ती तयारी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळाली होती। मी सध्या बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी मोर्चा येणार होता। त्यामुळे बीड पोलीस जे आहेत ते त्यांची जे घटना होत्या त्या मात्र त्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली होती। मात्र बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत आणि इथले मोर्चाचे जे समन्वयक आहेत त्यांच्यात बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर मात्र इथं येणारा मोर्चा जो आहे तो मोर्चा आता जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयावर धडकणार आहे। त्यामुळे पोलिसांची एक प्रकारे जी डोकेदुखी आहे ती आता थांबलेली आहे। या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळते। जवळपास 400हून जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या मोर्चामध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।